मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं पोझिशनल बिटकॉइनमध्ये किंवा क्रिप्टोमध्ये पोझिशनल ऑप्शन सेलिंगचे रिझल्ट्स काही तुमच्यासमोर शो करतोय. बरं, हे तेच रिझल्ट्स आहेत, या त्याच स्ट्रॅटेजीज आहेत ज्या मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिलेल्या होत्या. ओके, सो इन डिटेल आपण हे बघून घेणार आहोत, कारण की मला माहिती आहे की जेवढी पण लोक आपल्याला फॉलो करतात त्यातील काही जणांचे हे ट्रेड रिअलमध्ये चालू आहे. सो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्येही सांगायचे किती लोकांचे ट्रेड रिअलमध्ये चालू आहेत किंवा कोणाचे एक्झिट झालेले त्याबद्दल. ठीक आहे, सो आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती हे दोन्ही ट्रेड दिलेले होते, ते मी दाखवतोच. पण आपण पहिलं जाऊया आपल्या डेल्टा एक्सचेंजवरती आणि मी ट्रेड इथे बघून घेतो. ठीक आहे, इथे माझं हे डेल्टा एक्सचेंजचं अकाउंट आहे. मी एकदा रिफ्रेश करतो तुमच्या समोर आणि पोझिशन्समध्ये जातो. पोझिशन्समध्ये गेलो की तुम्हाला माझ्या पोझिशन्स दिसतात. ठीक आहे, पोझिशन्स काय दिसते इथे तुम्हाला साधारणतः एक बिटकॉइनची पोझिशन दिसते आहे. बिटकॉइनचा मंथली स्ट्रॅडल ज्यात मला प्रॉफिट चालू आहे $1,200. $1,200 प्रॉफिट चालू आहे. आणि खाली आहे इथेरियमचा स्ट्रॅडल, तो सुद्धा मंथली स्ट्रॅडल आहे. आणि याच्यामध्ये मला प्रॉफिट चालू आहे साधारणतः एक तुम्ही म्हणाल तर $117. ठीक आहे, बिटकॉइन मध्ये मी एक बीट शॉर्ट केलेलं आहे, इथेरियम मध्ये मी 2 इथेरियमचे शॉर्ट केलेले होते तुमच्या समोर. बरं, आता मी तुम्हाला हेही दाखवणार आहे की हे ट्रेड कधी घेतलेले होते, यासाठी किती कॅपिटल लागलेलं होतं, ह्या ट्रेडमध्ये काय झालेलं होतं एक्झॅक्ट. ठीक आहे, सो आपण सुरुवात करूया. पण तत्पूर्वी मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या ट्रेडिंग व्ह्यू वरती आणि बिटकॉइनच्या चार्ट वरती, जेणेकरून मला तुम्हाला दाखवता येईल की बाबा एक्झॅक्ट ह्यामध्ये झालेलं काय होतं. ट्रेड आता तुम्हाला प्रॉफिट मध्ये दिसतोय जरूर, पण खरं म्हणजे याच्यात झालेलं काय होतं तेही बघून घेऊया आपण. ठीक आहे, सो इथे बघा, इथे तर माझा एक इंडिकेटर लागला, तुम्ही हाईड करतो. इथे बघा, आपण आलेलो आहोत 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती. आणि 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर आपण हा ट्रेड घेतलेला होता, स्ट्रॅडल घेतलेला होता बिटकॉइनचा. कितीचा स्ट्रॅडल होता हा? 88,000चा. ठीक आहे, बरं तुम्हाला पहिले एक दाखवतो की हा स्ट्रॅडल कधी घेतलेला. सो इथे बघा, हा आपल्या चॅनलवरती मी 10 दिवसांआधी एक व्हिडिओ टाकलेला ज्यामध्ये मी हा बिटकॉइनचा लाईव्ह स्ट्रगल घेतलेला होता. सो जी पण लोक आपल्याला फॉलो करतायत त्यांना माहिती असेल की 10 दिवसाआधी तुमच्या समोर मी हा लाईव्ह स्ट्रगल घेतलेला होता. किती लोकांचा हा स्ट्रगल तेव्हा त्यांनी घेतलेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला इव्हन हा व्हिडिओ ओपन करून दाखवला. इथे बघा, 10 दिवसांआधी 88,000चा स्ट्रॅडल होता, तेव्हा मी ह्या स्ट्रॅडलमध्ये 500 लॉट घेतलेले. आणि याच व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं की मी अजून 500 लॉट ऍड करणार आहे संध्याकाळी, म्हणजे जवळपास 1,000 लॉट. 1,000 लॉट म्हणजे झाला 1 BTC, जो तुम्हाला आता दिसतोय. 500 लॉटला मला कॅपिटल लागत होतं $1,000. तुम्ही असं कन्सिडर करू शकता की मी जर 1,000 लॉट घेतलेत ना, मला एक $2,000चं कॅपिटल लागलंय. या स्ट्रॅटेजीसाठी $2,000चं कॅपिटल लागलं. $2,000 म्हणजे होतात 1,70,000. ठीक आहे, $1,70,000 कॅपिटल लागलं. आता $2,000 कॅपिटल लागलं, $2,000 कॅपिटल लागल्यानंतर मला करंटली ह्यामध्ये प्रॉफिट चाललंय $1,200. तुम्ही इमॅजिन करू शकता हा किती पर्सेंटचा प्रॉफिट आहे. मला कमेंटमध्ये सांगा. $2,000 जर मी ह्या स्ट्रॅटेजीला लावले आहेत आणि मला 10 दिवसांमध्ये $1,200 सुरू आहेत, किती पर्सेंटेज प्रॉफिट आहे ऑप्शन सेलिंगमध्ये? हा आहे ऑप्शन सेलिंगमध्ये 60% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इन ओनली 10 डेज. ओके, मला तुम्ही असा एखादा ऍसेट दाखवा, असा एखादा इन्स्ट्रुमेंट दाखवा जो तुम्हाला 10 दिवसांमध्ये 60% रिटर्न्स देतो ऑप्शन सेलिंगमध्ये. ऑप्शन सेलिंग सोडा, कोणत्याही स्ट्रॅटेजीमध्ये 60% रिटर्न्स देतो. ऑप्शन सेलिंगमध्ये तर हे पॉसिबलच नाहीये अजिबात. जे फक्त क्रिप्टोमध्ये पॉसिबल आहे, फक्त बिटकॉइनमध्ये पॉसिबल आहे. क्लिअर आहे? सो ही आहे पोटेन्शियल मंथलीमध्ये ऑप्शन सेलिंग केल्याचं, जे मी तुमच्यासमोर लाईव्ह ट्रेड घेतलेला, लाईव्ह तुमच्यासमोर पोझिशन इथे माझी अजून चाललेली, मी प्रॉफिट बुक केलेला नाहीये, एवढ्यात करणारही नाही. ठीक आहे, आता ही झाली एक पोझिशन. सेकंड थिंग, मी तुम्हाला त्यानंतर एक व्हिडिओ बनवलेला इथेरियम लाईव्ह स्ट्रॅडल बघा. 6 दिवसाआधी इथेरियम लाईव्ह स्ट्रॅडल तुमच्यासमोर ट्रेड घेतलेला होता, हा सुद्धा. ज्यामध्ये मी इथे बघा, हा तो व्हिडिओ मी ओपन केला आहे. 200 लॉट म्हणजे 2 इथेरियम, 200 लॉट घेतलेले $147. किती? $147 200 लॉट घेतलेले. आता $147च्या अगेन्स्ट मला 5 दिवसांमध्ये सध्या चालू आहे $118. ठीक आहे, $147च्या अगेन्स्ट 5 दिवसांमध्ये मला चालू आहेत $118. म्हणजे आपण मी एक काम करतो, इथे तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दाखवतो ह्याचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहेत ते. क्लिअर? ओनली 5 दिवस झाले, लक्षात घ्या. $118, $147चं कॅपिटल लागलेलं होतं. 80% रिटर्न ऑन कॅपिटल 5 दिवसांमध्ये इथेरियम ऑप्शन सेलिंग मध्ये 80% रिटर्न्स. तुम्ही इमॅजिन करू शकता ही गोष्ट. ठीक आहे, सो म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की
एकतर बिटकॉइन मध्ये तुम्हाला ऑप्शन सेलिंग मध्ये जबरदस्त रिटर्न्स भेटतातच जर ट्रेड तुमच्या साईडने गेला तर, पण त्यापेक्षा इथेरियम, सोलाना, डॉजकॉइन, XRP ह्यामध्ये त्याहून जास्त रिटर्न्स भेटतात. इथे बघा बिटकॉइनने 10 दिवसामध्ये 60% दिले, खूप जास्त आहे. पण इथेरियमने 5 दिवसामध्ये 80% दिले. हे तुम्ही इथे डॉलरच्या ह्याने बघू नका, पर्सेंटेजच्या हिशोबाने बघा किती पर्सेंट रिटर्न आहे ते. तर एवढी मोठी वेल्थ तुम्ही बिल्ड करू शकता ऑप्शन सेलिंग बिटकॉइन मध्ये, तेही मंथली करून, पोझिशनल करून. आपण बिटकॉइन मध्ये अल्गो ट्रेडिंग करतोच आहे, त्यामध्ये पण आपल्याला चांगले प्रॉफिट्स होत आहेत. ओके, मी आपल्या टेलिग्रामचा जो ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिकडे आपले हे अल्गो ट्रेडिंगच्या प्रॉफिट्स टाकतच असतो. ओके, रोज रात्री हे बघा, रात्रीचा ट्रेड आहे, सकाळचा ट्रेड आहे, हे प्रॉफिट्स आपण टाकतच असतो. पण त्यासोबत हे जे मंथली ट्रेड असतात ना, हे रोज बघावे लागत नाही. इथे तुम्ही तुमचे रिस्क मॅनेज, इथे बघा हे डेलीचे ट्रेड, रिस्क मॅनेजमेंट एकदा केली तुमचं काम होऊन जातं. ठीक आहे. सो एवढा मोठा याच्यामध्ये तुम्हाला मी रिझल्ट दाखवलेले आहेत. आता ह्याच्या कसं पुढे जायचं किंवा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय झालेलं होतं ते दाखवते. इथे बघा, 10 दिवसाआधी जेव्हा मी 88,000चा स्ट्रॅडल मारलेला होता, 88,000चा स्ट्रॅडल मारलेला होता, की मी जरा लाईन मारतो, 1 मिनिट. इथे बघा, तुम्हाला डेली केलं पाहिजे. इथे बघा, ह्या 2 लाईन्स थोड्या मी काढून टाकतो, दुसऱ्या लाईन्स आहेत. ओके, इथे बघा, 88,000चा स्ट्रॅडल मी हा मारलेला होता. बरं, हा 88,000चा स्ट्रॅडल मारल्यानंतर मार्केट कुठे गेलंय ते बघा. इथून जे आहे ना, मार्केट जवळपास 8% वरती गेलं, 94,000 पर्यंत. 8% वरती गेलं. तुम्ही जर ऑप्शन सेलिंग करत असाल नॉर्मल मार्केटमध्ये, 8% मार्केट वरती गेल्यानंतर काय तुमची हालत होते किंवा काय तुमच्या प्रॉफिट अँड लॉसची हालत होती तुम्हाला माहिती असेल. ती गोष्ट इथे झालेली होती, बट एवढा काही मोठा इम्पॅक्ट पडला नाही, कारण आपली रिस्क मॅनेजमेंट त्या ठिकाणी परफेक्ट होती. तेवढं झाल्यानंतर सुद्धा मार्केट खाली आलं, अजूनही ते मिडलला नाही आले, पण तरी आपल्याला $1,200 प्रॉफिट चालू आहे. मला वाटलं तर हा प्रॉफिट मी आजही बुक करू शकतो, नवी स्टार्ट ओपन करू शकतो. सो तो डिसिजन माझा असेल, मी जेव्हा घेईन तेव्हा तुम्हाला सांगेन. आता स्ट्रॅटल एक्झिट का नाही केला, तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मी तेव्हाही तुम्हाला सांगितलेलं, तेव्हा मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये ना रेंज ड्रॉ करून दाखवलेली. आता ह्या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला इथे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघाल ना, तुम्हाला दिसून येईल. त्यामध्ये मी तुम्हाला तिथे ऍड सुरू झाली, त्यामध्ये मी तुम्हाला एक रेंज ड्रॉ करून दाखवलेली होती, की जवळपास माझ्याकडे एक 8,000 पॉईंटची रेंज आहे. 8,000 कशी, इथे बघा, जेव्हा मी एंट्री घेतलेली ना, मला 4,000 पॉईंट भेटलेले. सो जवळपास 8,000 पॉईंटची रेंज. सो याचा अर्थ काय होतो, 88,000 पासून वरती 8,000 म्हणजे 96,000, आणि खाली 8,000 म्हणजे 80,000. सो मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत ती रेंज ब्रेक होत नाही, जोपर्यंत त्या रेंजमध्ये मार्केट आहे, तोपर्यंत काहीच नाही करायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला हेही सांगितलेलं की तुम्ही 50%चा SL लावू शकता. ते ज्या लोकांनी लावले ऑब्व्हियसली एका लेगचा हिट झाला असेल, किंवा तुम्ही हेजेस सुद्धा मी तुम्हाला करायला सांगितलेले, की ही स्ट्रॅटेजी जेव्हा मार्केटमध्ये लॉस व्हायला लागलं, तेव्हाही मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि तुम्हाला सांगितलेलं की स्ट्रॅडल लॉस पासून कसा वाचवायचा, आणि त्यामध्ये मी तुम्हाला हेजेस बाय करायला लावलेले. सो हेजेस बाय केले असेल तरी तुम्ही अजून प्रॉफिटमध्येच असणार आहे. ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी हेजेस बाय केले त्यांनी. सो इथे बघा, सो अशा प्रकारे माझा हा स्ट्रॅडलमध्ये तो रेंजच्या बाहेर गेलेला नव्हता, त्यामुळे मी ह्याला काही केलं नाही. रेंजच्या बाहेर गेला असता तर माझ्याकडे ऍडजस्टमेंट होत्या भरपूर साऱ्या, त्या मी केल्या असत्या. बट नाही गेला तो, आणि आता चांगला प्रॉफिट इथे होतो, ज्याला मी इथे एक्झिटही करू शकतो. सेम इथेरियमच्या बाबतीत तो रेंजच्या बाहेर नाही गेला, परत मार्केट खाली आल्यानंतर चांगले प्रॉफिट्स आपल्याला इथे होत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऍडजस्टमेंट तुम्हाला येते. मी तुम्हाला काही ऍडजस्टमेंट शिकवले आहेतच निश्चितच, बट ऍडजस्टमेंट आम्हालाही शिकायचे आहेत. समजा मार्केट जर हाताच्या बाहेर जायला लागलं, तर मार्केटमध्ये काय करायचं हे ऍडजस्टमेंट आम्हालाही शिकायचे आहेत. तर काय करता येईल? किती लोक इथे अशी आहेत ज्यांना मंथली क्रिप्टो ऑप्शन सेलिंग मध्ये ह्या प्रकारचे ऍडजस्टमेंट शिकायचे आहेत? मला नक्की सांगा. कमेंट बॉक्स ओपन आहे, फटाफट नक्की सांगा. मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलोय. सोबतच मी एक नवीन नवीन ट्रेड्स जे आहेत ते इथे टेस्ट पण करतोय. ठीक आहे, तर हा जो प्लॅटफॉर्म आहे, हे जे मी ट्रेड घेतले मंथलीचे, हे घेतले मी डेल्टा एक्सचेंजवरती, बट मी काही वीकली वगैरे ट्रेड पण करतोय. वीकली ट्रेड करतोय, 20 दिवसाचे ट्रेड करतोय. सो माझे हे कॉइन स्विच वरती चालू आहेत. मी तुम्हाला इथे बघा, हा माझा ट्रेड इथे चालू आहे. ह्याचे हेजेस मी एक्झिट करून टाकलेले आहेत. ह्याचे हेजेस होते, बट ते मी एक्झिट करून टाकले, आणि त्याला स्टॉप लॉस मी तुमच्यासमोर लावणार आहे. सो हे जे काय माझे ट्रेड चालू आहे आता कॉइन स्विच मध्ये. ठीक आहे, सो ते पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, कसं स्टॉप लॉस लावणार आहे. हा माझा इथेरियमचा ट्रेड चालू आहे, बट तो वीकली आहे. 16 जानेवारीची एक्सपायरी आहे. ओके, सो जेवढी तुम्ही एक्सपायरी कमी घेता ना, तेवढं तुम्हाला प्रॉफिट फास्ट होतो. ठीक आहे, जेवढं तुम्ही एक्सपायरी जवळ घेता, प्रॉफिट फास्ट होतो. इथे बघा ना, साधारणतः 34,000 रुपये इन्व्हेस्टेड आहेत, 3,000 रुपयाचा प्रॉफिट चालले, 12% रिटर्न मला आले, पण 12% रिटर्न आले, पण मी एक्झिटही होऊ शकतो. सो ही पॉवर आहे वीकली ऑप्शन सेलिंग किंवा मंथलीचे. बट मी तुम्हाला याचे रिस्क मॅनेजमेंट आता दाखवणार आहे तुमच्या समोर, पण त्याआधी तुम्हाला
अशाच प्रकारे ऍडजस्टमेंट किंवा ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या असेल तर मी तुमच्यासाठी एक फ्री कोर्स घेऊन आलेला आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण कोणताही पेड कोर्स चालवत नाही. मी तुमच्यासाठी फ्री कोर्स आणलेला आहे तुमच्याकडून एकही रुपया न घेता. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. या कोर्समध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये क्रिप्टोच्या पोझिशनल ऑप्शन सेलिंगचे ऍडव्हान्स कोर्स आहे, ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज आहे, ऍडव्हान्स ऍडजस्टमेंट आहेत. 7 दिवसांचा लाईव्ह कोर्स असणार आहे, झूम वरती असणार आहे, याची रेकॉर्डिंग मिळणार नाही. याआधी मी क्रिप्टोचा अल्गो ट्रेडिंगचा एक कोर्स घेतलेला. ज्या ज्या लोकांनी कोर्स तो अटेंड केला मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय त्यातनं व्हॅल्यू भेटलेली होती, किती जबरदस्त तो कोर्स झालेला होता. त्याची दुसरी बॅच पण मी घेतोय लवकरच याच महिन्यात. पण इथे हा नवीन कोर्स सुरू होत आहे क्रिप्टो पोझिशनल ऑप्शन सेलिंगचा. यासाठी तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक कॉइन स्विचची लिंक दिली आहे. कॉइन स्विच या एक्सचेंजची लिंक दिली आहे. FIU रजिस्टर्ड हा एक्सचेंज आहे. ठीक आहे, जसं की डेल्टा एक्सचेंज आहे, कॉइन डिसेक्स आहे, FIU रजिस्टर्ड हा एक्सचेंज आहे, हा सुद्धा गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे. इथे तुम्ही तुमचं फ्री अकाउंट ओपन करा. मी तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवरती जे आहे ती क्रिप्टोची ऍडव्हान्स पोझिशनल ऑप्शन सेलिंग शिकवणार आहे. सो त्यामुळे तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. सिंपल स्टेप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, कॉइन स्विचमध्ये अकाउंट ओपन करा. तुमचं अकाउंट ओपन झालं की पुढच्या 2 ते 3 दिवसात आमच्या टेलिग्राम चॅनलवरती एक ID येईल. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावरती एक ID येईल. तिथे तुम्ही आम्हाला तुमच्या कॉइन स्विचचे डिटेल्स पाठवा, आम्ही तुम्हाला ग्रुपला ऍड करू. ते 2-3 दिवस जातील या गोष्टीसाठी, पण तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करून घेऊ शकता आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा, कारण तुम्हाला पुढची प्रोसेस तिथे समजणार आहे. ठीक आहे, ज्यांच्या त्यांचं अकाउंट कॉइन स्विचमध्ये आपल्या अंडर आहे, आपल्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट्स येतात, आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि फ्री बॅचला तुम्हाला फ्री कोर्सला ऍड करू. ठीक आहे, सोबतच आता इथे बघा, मी तुम्हाला जसं म्हटलेलं की मी तुम्हाला इथे बघा माझा कॉइन स्विच वरती ऑलरेडी ट्रेड चालू आहे. आता कॉइन स्विच का, कारण की या कोर्समध्ये ना मला तुम्हाला बिटकॉइन सोबतच इतर कॉइन्स मध्ये सुद्धा ऑप्शन सेलिंग शिकवायचे. सो तुम्हाला माहिती असेल, मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं की बाबा मला बिटकॉइन मध्ये 10 दिवसामध्ये 60% ROI आलाय, 60% रिटर्न आलाय, बरोबर आहे. पण मला इथेरियम मध्ये 5 दिवसात 80% रिटर्न आलाय. 5 दिवसात 80%. सो म्हणून मी तुम्हाला तेव्हाही म्हटलेलं की इतर कॉइन्समध्ये BTC पेक्षा चांगले रिटर्न्स भेटतात. सेम इथे जर तुम्ही बघाल तर कॉइन स्विच वरती बोनस असा आहे ना की इथे तुम्ही बाकीच्या कॉइन्समध्ये सुद्धा ऑप्शन सेलिंग करू शकता, जे अजून कोणत्याच ब्रोकरकडे अलाउड नाही. इथे तुम्ही बिटकॉइन इथेरियम मध्ये ऑप्शन सेलिंग करू शकताच, पण सोबत तुम्ही इथे सोलानामध्ये ऑप्शन सेलिंग करू शकता, XRP मध्ये करू शकता, MNT मध्ये करू शकता, डॉज कॉइन मध्ये करू शकता आणि इतर बऱ्याच करन्सी अजून येत आहेत ऑप्शन सेलिंग करण्यासाठी. सो हा बेनिफिट आहे कॉइन स्विच मध्ये तुम्ही अकाउंट ओपन केल्याचं. तुम्हाला इथे बऱ्याच पॉईंट्स मध्ये ऑप्शन सेलिंग करता येते. माझा आता ह्या ट्रेड चालू आहे कॉइन स्विच मध्ये. मी इथे सुद्धा सेलिंग सुरू केलेली आहे. काही काही टेस्टिंग करतोय मी, ऍक्च्युली सेलिंग म्हणण्यापेक्षा टेस्ट करतोय माझ्या स्ट्रॅटेजी, तुम्हाला मला जे शिकवायचे आहेत कोर्समध्ये त्याच. सो इथे मी आता तुम्हाला इथे स्टॉप लॉस लावून दाखवतो. ठीक आहे, आता तुम्ही आहात लाईव्ह मध्ये. हा माझा इथेरियमचा स्ट्रॅडल आहे, 3100चा पण आहे, विकलीचा स्ट्रॅडल. विकलीच्या स्ट्रॅडलला कसं असतं, तुम्हाला थोडीशी रिस्क जास्त असते पण रिवॉर्ड पण जास्त असतो, रिवॉर्ड फास्ट असतो. जर मार्केट अजून 1-2 दिवस जरी इथे राहिला, आता बघा सॅटर्डे संडे, उद्या आणि परवा जो आहे तो सॅटर्डे संडे. सो सॅटर्डे संडे जरी मार्केट इथे राहिलं ना, संडेला संध्याकाळी मी हा एक्झिट करेन, चांगला प्रॉफिट असेल मला. ठीक आहे, डिपेंड आहे ऍक्च्युली हे, बट चांगला प्रॉफिट असेल. आता मी तुम्हाला जे स्टॉप लॉस लावून दाखवतो, इथे बघा माझी पोझिशन ओपन आहे. सो इथे मी स्टॉप लॉस ऍड करतो दोघांनाही. हेड स्टॉप लॉसला जातो. पहिले टार्गेट बघा, टार्गेट मला ठेवायचं आहे 90%. म्हणजे ओव्हरऑल माझा जो मी एव्हरेज एंट्री आहे माझी 98ची. सो 98ची एंट्री तो 10 रुपयाचा झाला की माझी एक्झिट झाली पाहिजे, प्रॉफिट बुक झाला पाहिजे. आणि स्टॉप लॉस मी ठेवणार इथे 40%. ऍक्च्युली मी 50% ठेवतो, बट तो ऑलरेडी पडलेला आहे. म्हणजे मी 98ला बाय केल्यानंतर आता 82 झालाय. सो त्यामुळे मी इथे 40% एसएल ठेवतो. ठीक आहे, 40% किंवा 30% मी काही ठेवू शकतो, ऍक्च्युली 30% ठेवतो. ठीक आहे, म्हणजे 82 पासून 30% हरकत नाही. ठीक आहे, 30% मी इथे एसएल ठेवतो. म्हणजे आता जर मला समजा ह्या एका लेग मध्ये प्रॉफिट झाला तर तो होणार 12,500, लॉस झाला तर तो होणार 4,000 रुपयांचा. ओके, सो मी कन्फर्म केलं. कन्फर्म केल्यानंतर मी इथे बघा स्टॉप लॉस लागेल, इथे पण लावतो स्टॉप लॉस. इथे पण टॉप टार्गेट आपलं 90%, स्टॉप लॉस आपला इथे आहे 30%. ठीक आहे, 30%चा स्टॉप लॉस कन्फर्म केलं. तुम्ही इथे बघाल की इथे टार्गेट स्टॉप लॉस लागेल. सो एवढा सिंपल आहे हे वापरणं, कॉइन स्विच वापरणं अगदी सिंपल आहे. तुम्ही पाहिजे तर इथे एक्झिट घेऊ शकता, एंट्री घेऊ शकता, काही घेऊ शकता. ठीक आहे, आता इथे माझा हा ट्रेड एकदम सेफ झाला. आता काय होणार, समजा कॉलचा स्टॉप लॉस समजा हिट झाला, कॉलच्या लेगची सध्या प्राइस चालू आहे 82, 128चा स्टॉप लॉस समजा हिट झाला ना, तर हा पुटचा जो 87 चालू आहे ना,
तो थोडासा कमी होणार. आता ऍक्च्युली जर कॉल समजा 40 पॉईंटने वाढला तर पुट ऍटलिस्ट तुमचा 25-20 पॉईंटने तर कमी होईल. सर तुम्हाला ह्या ट्रेडमध्ये आता लॉस होणं कठीण आहे. ठीक आहे, भले प्रॉफिट कमी होईल तुमचा पण लॉस होणं कठीण आहे. सेम समजा पुटचा स्टॉप लॉस हिट होतं तर कॉल तुमचा अजून कमी झालेला असतो तर तुम्ही ते एक्झिट करू शकता ओव्हरऑल. सो अशा प्रकारे मी आता ही माझी पोझिशन इथे सेफ केलेली आहे तुमच्यासमोर. सो अशा प्रकारे आपण करू शकतो किंवा तुम्ही याला हेजेस पण बाय करू शकता. हेजेस हवे तर हेजेस पण बाय करू शकता. सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला समजा आता मी सोलाना, इथे बघा सोलानाची ऑप्शन चेन तुमच्यासमोर ओपन झाली. इथे समजा मी निवडल्या डॉच कॉइन तर डॉचची ऑप्शन चेन तुमच्यासमोर ओपन झाली. सो हे बेनिफिट आहेत तुम्हाला कॉइन स्विच मध्ये अकाउंट ओपन केल्याचे. प्लस तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एकदा अकाउंट ओपन केला आपल्या अंडर की तुम्हाला कॉइन स्विच वरती फ्युचर्स ट्रेडिंग करण्यासाठी 5,000 क्रेडिट्स जे आहेत ते ब्रोकरेज क्रेडिट फ्री भेटतात. म्हणजे 5,000 रुपये तुमच्या फ्युचर्स ट्रेडिंगसाठी जे तुम्हाला ब्रोकरेज लागतं ते ब्रोकरेज मधनं 80% तुम्हाला स्वतःला भरावं लागेल, पण 20% जे आहे ते ह्या 5,000 क्रेडिट मधनं कट होऊन जाते. सो हा एक तुमच्यासाठी बेनिफिट आहे तुम्ही जर फ्युचर्स ट्रेडिंग करणार असाल तर. ठीक आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कॉइन स्विचची लिंक आहे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याचा फायदा घ्या. किती लोकांचा हा स्ट्रॅडल सुरू आहे सांगा. नवीन स्ट्रॅटेजी कोणती घ्यायची आहे नक्की सांगा, लवकरच व्हिडिओ बनवू त्यावरती सुद्धा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.